मकर संक्रांत 2025 कोणत्या पिवळ्या वस्तू वापरायच्या नाहीत? हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो. त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे. त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे कसा टाळावा? सणासुदीला घातले जाणारे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात. शिवाय पूजेसाठी लागणारी हळद देखील पिवळी असल्यामुळे यावर्षी सोन्याचे दागिने आणि हळद वापरायचे नाही का, असे अनेक प्रश्न अनेक महिलांना पडले आहेत. यंदाची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आली आहे. त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे, म्हणजे पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी करायचा नाही. मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे. अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकवात देखील हा रंग येत असल्याकारणामुळे यंदा हळद लावायची का नाही अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पिवळ्या रंगाच्या कोणत्या वस्तू वापरू नयेत याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. संक्रांत काही वर्षी 14 जानेवारीला तर काही वर्षी 15 जानेवारीला असते, परंतु यंदा संक्रांती 2025 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. तसेच भोगी 13 जानेवारीला आणि किंक्रांत, ज्याला काही जण संक्रांतीची कर म्हणतात, ती 15 जानेवारीला असेल. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 9:03 ते सायंकाळी 5:46 आहे. संक्रांतीला कोणत्या गोष्टीचे दान करावे? मकर संक्रांतीला शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा. त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते. गरिबांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. सौभाग्यवती स्त्रियांनी सौभाग्याच्या वस्तूंचे दान करावे. मान्यतेनुसार सौभाग्याच्या 14 वस्तू दान केल्याने आपल्या पतीचे आयुष्य वाढते आणि घरात नेहमी सुख शांती राहते. लक्ष्मी माता आपल्यावर सदैव प्रसन्न राहते. आता पाहूया संक्रांतीला कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजेत. नंबर 1. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. नंबर 2. मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, दारू, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहारच घ्यावा. नंबर 3. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू किंवा वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये. नंबर 4. मकर संक्रांतीच्या दिवशी घरामध्ये कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आपल्या घरात आयुष्यभर फक्त कटकटीच राहतात. नंबर 6. या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी. आपल्याला शक्य होईल तेवढी मदत करा, परंतु त्यांचा अपमान करू नका. नंबर 7. मकर संक्रांतीच्या दिवशी तुळस तोडू नये. असे करणे अशुभ मानले जाते. तुळशीची पानं तोडली तर चालतात, मुळापासून तोडू नका. आता पाहूया संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी केलेल्या चांगलं असतं. नंबर 1. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते. नंबर 2. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल. नंबर 3. मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर सूर्याला अर्धे जल अर्पण करा. यामुळे वर्षभर तुमचे आरोग्य चांगले राहील. नंबर 4. या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्यामुळे आपल्या घरातील गरिबी दूर होते. नंबर 5. मकर संक्रांतीच्या दिवशी गायीच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसूक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते, कारण तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले आहे. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्यांना महत्त्व आहे. त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला. या संक्रांतीला हिरव्या आणि लाल बांगड्या भरणे म्हणजेच सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
म्हणून सर्व सुवासीन स्त्रियांनी लाल, हिरव्या किंवा लाखेच्या बांगड्यांचा चुडा या संक्रांतीला आवर्जून भरावा. यावर्षी मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये. यावर्षी मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही. त्याऐवजी लाल, हिरवा, केसरी किंवा इतर कोणताही रंग तसेच मकर संक्रांतीचा काळ्या रंगावर आधारित वस्त्र तसेच साडी तुम्ही परिधान करू शकता, फक्त पिवळा रंग सोडून. मकर संक्रांतीच्या सुगड पूजनात हळदी कुंकवात हळद लावावी का? सौभाग्यवतीच्या दृष्टिकोनातून कुंकवानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते. हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे. परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे. पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्याकारणामुळे या दिवशी हळदी कुंकवाला हळद नाही लावलं तर कसं चालेल. त्यामुळे संक्रांतीला तुम्ही हळद लावू शकता. संक्रांतीला सोन्याचे दागिने घालू शकतो का? संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषिद्ध जरी असल्या तरी आपण दागिने घालू शकतो. सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही, तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने घालू शकते. संक्रांतीला गजरा लावावा का? या संक्रांतीला अनेक जण अशा अफवा फैलावत आहेत की गजरा किंवा सोन्याचे दागिने हळद लावू नये. असं काहीही नाही. फक्त संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आल्यामुळे साडी किंवा कोणतेही पिवळे वस्त्र घालू नये एवढाच नियम आहे. गजरा लावायला काहीच हरकत नाही. पिवळ्या रंगाचे पदार्थ संक्रांतीला खाऊ नये का? संक्रांत 2025 मध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की पिवळ्या रंगाचे पदार्थ जसे की वरण किंवा कोणतीही डाळ किंवा इतरही पिवळे पदार्थ खावे किंवा नाही. तुम्ही पिवळ्या रंगाचे पदार्थ खाऊ शकतात. पदार्थ खायला काहीच नियम नाहीत. जे पाहिजे ते खाऊ शकतात. फक्त पिवळ्या वस्त्राचे नियम पाळा. बाकीच्या सर्व अफवा आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. पिवळ्या रंगाच्या वस्त्राचे नियम देखील फक्त संक्रांतीच्या दिवशीच आहेत. म्हणजे फक्त संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे घालायचे नाहीत. इतर वर्षभर तुम्ही पिवळा रंग निश्चितपणे वापरू शकतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच जण म्हणतील की तू देखील अफवाच पसरवत आहे. परंतु समाजात कुठलीही अंधश्रद्धा पसरवणे हा या व्हिडिओचा उद्देश नाही. संक्रांती देवी दरवर्षी कुठल्याही एका रंगाचे वस्त्र परिधान करते. हे परंपरागत चालत आलेले आहे. तो नियम आजकालचा नाही. त्यामुळे लोकांनी स्वतःवर घेऊ नये आणि कुठल्याही चुकीच्या कमेंट करू नयेत. ज्यांना अंधश्रद्धा वाटत असतील किंवा ज्यांचा या गोष्टींवर विश्वास नसेल त्यांच्यासाठी कुठलेच नियम नाहीत. त्यांनी कुठलेच नियम पाळू नका. परंतु इतर जे शास्त्र मानतात, जे या गोष्टींवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.